मेष राशी 12 ते 18 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल। मेष राशी या आठवड्यात मकर संक्रांत साजरी केली जाईल। ग्रहांचा राजकुमार बुध 15 जानेवारी रोजी धनु राशीत राहील आणि उत्तराषाढा नक्षत्रात प्रवेश करेल। 16 जानेवारी रोजी मंगळ मकर राशीत प्रवेश करेल आणि 17 जानेवारी रोजी बुध देखील मकर राशीत प्रवेश करेल। परिणामी मकर राशीत चतुर्ग्रही योगासह बुद्धादित्य, शुक्रादित्य, नवपंचम आणि लक्ष्मीनारायण सारखे राजयोग तयार होतील। अशा परिस्थितीत मेष राशीच्या लोकांचे यश त्यांच्या ध्येयांच्या स्पष्टतेवर अवलंबून असते। चला तर मग जाणून घेऊया येणारा नवीन आठवडा मेष राशीसाठी कसा असेल। मेष राशी या आठवड्यात यश तुमच्या चरणांचे चुंबन घेईल, जे तुमचे ध्येय स्पष्ट ठेवतात। एक मुख्य उद्दिष्ट निश्चित करा आणि संपूर्ण आठवड्याची ऊर्जा त्या दिशेने निर्देशित करा। सकाळची वेळ स्वतःसाठी राखीव ठेवा, जणू काही तुमची भविष्याशी एक निश्चित बैठक आहे। जर तुम्हाला अचानक दबाव जाणवला तर थांबा, लिहा आणि योजना करा। पायऱ्या चढणे, खोल श्वास घेणे यासारख्या शारीरिक हालचाली मानसिक जडत्व तोडतील। जर तुम्ही अनावश्यक खर्च थांबवला आणि ते कौशल्य किंवा संसाधनात गुंतवले तर आर्थिक स्थिती स्थिर राहील। नातेसंबंधांमध्ये लांब स्पष्टीकरणाऐवजी एक प्रामाणिक वाक्य आणि खरा प्रश्न मोठी सुधारणा आणू शकतो। या आठवड्याची सुरुवात तुळ राशीतील चंद्राने होईल, जो नातेसंबंध, भागीदारी आणि परस्पर सामंजस्यावर लक्ष केंद्रित करेल। तुम्ही किती देता आणि त्याबदल्यात तुम्हाला काय मिळते यावर तुम्ही विचार करू शकता। जेव्हा चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करतो तेव्हा भावना अधिक तीव्र होतात। सामायिक, आर्थिक, विश्वास आणि आत्मसुधारणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात। 14 जानेवारी रोजी सूर्याचे मकर राशीत संक्रमण करिअर, जबाबदाऱ्या आणि तुमच्या सार्वजनिक प्रतिमेवर लक्ष केंद्रित करेल। 16 जानेवारी रोजी मंगळाचे मकर राशीत संक्रमण तुमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणात वाढ करेल, परंतु तुम्हाला थोडे कठोर किंवा दबाव देखील वाटू शकते। आठवड्याच्या अखेरीस बुध मकर राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे कामाशी संबंधित संभाषणे स्पष्ट आणि प्रभावी होतील। मेष राशीला येणारा हा नवीन आठवडा नवे बदल, संयम, मेहनत व आत्मविश्वासाचा असेल। काही क्षेत्रात तुम्हाला अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळतील, तर काही क्षेत्रात शांतता व संयम ठेवावा लागेल। तुम्हाला मंगळ उत्साह, धाडस व थोडा उतावळीपणा देईल। तुम्ही कामाचा ताण जास्त घेऊ नका। नोकरदारांना या आठवड्यात थोडी मेहनत घ्यावी लागेल। तुम्हाला अतिरिक्त जबाबदारी मिळेल। वरिष्ठ तुमचे काम पाहतील, पण तुम्ही तुमच्या कार्यक्षमतेने स्वतःला सिद्ध करू शकाल। व्यावसायिकांना आठवडा फायदेशीर असेल। तुम्हाला परदेशी व्यवहारातून लाभ मिळेल। तुमच्या व्यवसायात चांगली वाढ दिसून येईल। मेष राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आर्थिक बाबतीत सावध राहावे। तुम्हाला अनावश्यक खर्च टाळावे। जुने पैसे अडकले असतील तर परत मिळतील। कर्ज व्यवहारात सावध राहा। गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या। मेष राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा शुभ फलदायी ठरेल। तुमची एकाग्रता वाढेल। अभ्यासात चांगले परिणाम मिळतील। तुम्हाला वेळेचे नियोजन ठेवावे लागेल, तसेच अभ्यासात आळस टाळा। स्पर्धा परीक्षेसाठी आठवडा अनुकूल असेल। तुम्हाला गुरूंचा किंवा शिक्षकांचा सल्ला उपयोगी ठरेल। मेष राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील। तुम्ही आपल्या आरोग्यासाठी थोडा वेळ काढा। कामाचा अतिताण घेणे टाळा, कारण यामुळे तुम्हाला थकवा, मानसिक ताण व डोकेदुखी जाणवू शकते। त्यामुळे भरपूर पाणी प्या, नियमित व्यायाम करा। आठवड्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा होईल। मेष राशीच्या कुटुंबात सकारात्मक वातावरण राहील। आठवड्याच्या उत्तरार्धात कुटुंबात आनंदाची बातमी कळेल, पण घरातील ज्येष्ठांचा किंवा पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल। तुम्ही घरातील प्रश्नावर तो तोडगा काढाल। मेष राशीच्या प्रेमजीवनात रोमांस वाढेल। जोडीदाराला फिरायला घेऊन जाल, यामुळे प्रेमाचे नाते घट्ट होईल। अविवाहितांना आकर्षण निर्माण होऊ शकते, मात्र घाई करू नका। विवाहित जोड्यांनी नात्यात शांतता राखावी। जोडीदाराची साथ व आधार मिळेल। या आठवड्यात तुमच्या कारकिर्दीत आणि कामात प्रगती होईल। 12 जानेवारी नंतर 4 ग्रह किंवा चतुर्ग्रह योग 10व्या घरात सक्रिय होतील। तुम्हाला नोकरी, पदोन्नती, व्यवसायात वाढ आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल। तुमच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो। खरं सांगायचं तर मेष राशी तुमच्यात अविश्वसनीय क्षमता आहे। 7 ऑफ कॅप्स तुम्हाला विनंती करत आहेत की तुम्ही ते सर्व कुठेतरी ठेवा आणि तुम्ही ते करत असताना ते रोमांचक बनवा। तुम्हाला तुमची सर्व प्रतिभा आणि ऊर्जा कुठे वापरायची आहे याचा शोध घ्या आणि तुम्ही विचारमंथन करा। 2026 हे वर्ष तुमच्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे वर्ष असू द्या। तुमच्या कल्पना तुम्ही करू शकता
अशा गोष्टींच्या यादीत असण्याऐवजी ते तुम्ही केले आहे असे बनवा, कारण हा आठवडा तुम्हाला पूर्वीपेक्षा चांगला ठरणार आहे. या काळात तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील, तसेच तुमचं मन प्रसन्न राहील. जोडीदाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल, तसेच तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. तसेच तुमच्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली नाही की तुमचं मन नाराज होईल, पण हळूहळू वेळेनुसार सर्व गोष्टी मार्गी लागतील. मेष राशी, या आठवड्यात सर्व काही उत्तम प्रकारे जुळून येत आहे. मकर अमावस्या रविवार 18 जानेवारी रोजी उगवते. वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही मकर राशीच्या भाग्यवान ऊर्जेसह काम करत आहात, परंतु या आठवड्यात शेवटी सर्व काही एकत्र येते. तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी, नवीन नोकरी मिळवण्यासाठी किंवा तुमचा उद्देश काय आहे हे शोधण्यासाठी काम करत आहात. तुम्ही केलेल्या सर्व कामानंतर तुम्हाला त्याचे फळ मिळण्यास पात्र आहात आणि तुमच्यासाठी भाग्यवान आहे की ते अखेर येत आहे. तुम्ही ज्या नवीन सुरुवातीसाठी काम करत आहात ती नवीन सुरुवात करण्यासाठी या आठवड्यात ऊर्जेचा वापर करा. एका अविश्वसनीय नवीन नोकरीसाठी हो म्हणा. तुमचे कॉलेजचे अर्ज पूर्ण करा किंवा ती नवीन कल्पना जगात सोडा. हा तुमचा चमकण्याचा आठवडा आहे. एकंदरीतच नवीन आठवड्यात तुमच्यातील रोमांस हळूहळू वाढेल. बाहेरील दिखावा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून प्रेम सिद्ध करा. तसेच पार्टनरशी संवाद साधताना आधी ऐकण्याची सवय ठेवा. या आठवड्यात तुमच्या कामातून तुमच्यातील ऊर्जेचा अंदाज लावता येईल. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येऊ शकतात. कामाच्या बाबतीत घाईगडबडीत घेतलेले निर्णय नंतर घातक ठरू शकतात. आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास पैशाची गुंतवणूक करताना सावधानता बाळगा. जर तुमच्या हाती नवीन प्रपोजल लागलं तर त्याची डेडलाईन आधी पडताळून पहा. नवीन आठवड्यात तुमचा उत्साह चांगला राहील. शरीर संतुलित ठेवण्यासाठी जास्तीत जास्त फिजिकल ॲक्टिव्हिटी करा. छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्हाला समाधान मिळेल. नियमित योग आणि ध्यान करा. एकंदरीतच मेष राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.